अधिकाऱ्याने नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, तर दुसऱ्या अधिकाऱ्याने गुन्हेगारांच्या मनातच कायद्याची भीती निर्माण केली. पण प्रश्न असा आहे की जनतेच्या मनात सर्वात प्रभावशाली अधिकारी कोण? आणि खरंच या दोघांची तुलना होऊ शकते का? नमस्कार मित्रांनो, मी अनिश आणि तुम्ही पाहतात अनिश स्पीक. आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण कोणाला मोठं किंवा कोणाला लहान ठरवणार नाही, तर आज आपण समजून घेणार आहोत की तुकाराम मुंढे आणि विश्वास नागरे पाटील यांची कार्यशैली नेमकी कशी वेगळी आहे आणि लोक त्यांच्यावर इतकं प्रेम का करतात. सर्वप्रथम बोलूया तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी आहेत, म्हणजेच त्यांचे काम प्रशासनाशी संबंधित असतं. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, सरकारी योजना, महसूल, आरोग्य व्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे. पण त्यांची सर्वात मोठी ओळख काय? कठोर निर्णय. नियम म्हणजे नियम, ही कोणासाठीही बदलणार नाही अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे. अनेक वेळा त्यांनी मोठमोठे निर्णय घेतले. अनधिकृत कामावर त्यांनी कारवाई केली. प्रशासकीय शिस्तबद्धवर भर दिला. त्यामुळे काहींना त्यांना हिरो मानले तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. मात्र एक गोष्ट मान्य करावी लागेल, ते नेहमीच चर्चेत राहिले. आता दुसऱ्या बाजूला पाहूया विश्वास नागरे पाटील. हे IPS अधिकारी आहेत, म्हणजेच त्यांचं मुख्य क्षेत्र आहे कायदा आणि सुव्यवस्था. पोलीस प्रशासन, गुन्हेगारी नियंत्रण आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे. विश्वास नागरे पाटील यांचं व्यक्तिमत्व लोकांना खूप आकर्षित करतं. त्यांची भाषणं असोत, तरुणांना दिलेली प्रेरणा असो किंवा गुन्हेगाराविरोधातील त्यांची भूमिका असो, त्यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. अनेक तरुण त्यांना रोल मॉडेल मानतात. आता खरा प्रश्न, या दोघांमध्ये सर्वात चांगला अधिकारी कोण? उत्तर इतकं सोपं नाही, कारण दोघांचीही क्षेत्र वेगवेगळी आहे. तुकाराम मुंढे यांचं काम प्रशासन सुधारण्याचं, तर विश्वास नागरे पाटील यांचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं. एक जण सरकारी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा. म्हणूनच दोघांची तुलना म्हणजे सफरचंद आणि संत्र्याची तुलना करणे आहे. हो, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या आव्हानाचं स्वरूप वेगळं आहे, पण या दोघांमध्ये एकच समान गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या कामाची निष्ठा. काही लोकांना तुकाराम मुंढे यांचे कठोर प्रशासकीय शैली आवडते, तर काही लोकांना विश्वास नागरे पाटील यांचं नेतृत्व आणि पोलीस अधिकारी म्हणून असलेले व्यक्तिमत्व आवडतं. आणि खरं सांगायचं तर दोघेही आपापल्या क्षेत्रात महत्वाचं काम करत आहेत. म्हणून श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हा प्रश्न कदाचित चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा असू शकतो की आपल्या क्षेत्रात अधिक प्रभावशालीपणे काम कोण केले. याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून वेगळं असू शकते. म्हणून या व्हिडिओचा निष्कर्ष एकच, तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यांच्या जबाबदाऱ्यानुसार योग्य आहे, तर विश्वास नागरे पाटील यांची कार्यशैली त्यांच्या क्षेत्रानुसार योग्य आहे. दोघांचीही वेगवेगळ्या मार्गाने जनतेवर प्रभाव टाकला आहे. आता तुमची वेळ आहे. तुम्हाला कोणाची कार्यशैली प्रभावी वाटते, तुकाराम मुंढे की विश्वास नागरे पाटील यांची? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक आदर्श अधिकाऱ्यामध्ये कोणकोणते गुण असावेत असे तुम्हाला वाटते? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी अनिश, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण इथे बोलतात तथ्य. अनिश स्पीक्स.